उद्या आपला दिवस आहे. धमाल. आपली निशाणी धमाल. आपली निशाणी धमाल. काका काही भी बोल. चक्की पिसाला डेकोरेशन वन साइड एक नंबर क्लासिक एकदम. तो उद्या संतेचा सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल. सॅमी कालन युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे. तर गाईज चला, तर आता मी चाललोय पालखीमध्ये. कशिली गावातली पालखी निघाली आहे साईबाबाची. मला 2 दिवस झाले आकाशनी फोन केलेला कशिलीचे, कसं आम्ही आपल्या इथली पालखी निघणार आहे, तू ये पालखीत पाया वगैरे परायला. तर मी बोललो ठीक आहे चालेल मी येतोय. तर चला आता मी निघालोय पालखीला जायला. आणि खूप दिवसानंतर मी आज समोरून ब्लॉग घेतलाय, चालू केलाय. समोरून केल्यावर जरा बरा वाटतं. ओसाव केलो ना चांगला हात दुखतं. तर चला, आणि आज आहे ना जायचंय आपल्याला काकाकडे. आणि तुम्ही बघितलंच असेल काकू आणि काका आणि काकू आम्ही आमंत्रण करायला जायचो, तो ब्लॉग बघितलाच असेल. आज तर काकाच्या मुलाचे तांदूळ म्हणजे पापड्या आहेत. तर आणि काही जण बोलतात भीती आहेत. हे सगळं आपल्या ज्या समाजामध्ये जी जेवढी नावं आहेत तेवढी सांगली मीनी. आणि आम्ही जाणार आहोत आज पापड्याना, चावलाना, तांदलाना, भीतीना. तर आज मजा मस्ती थोडीशी करणारच आहोत. तर चला तुम्ही बघा. आणि उद्या हलद तर जाम मजा करू, कारण की आता पहिले हालत बोलला तर जाम नाचायला लागेल. सनी संतेचा ऑर्केस्ट्रा, तसंच आपले प्रत्येक म्हात्रे सुद्धा येणार आहेत, राहुल दादा पाटील सुद्धा येणार आहेत. आमंत्रण केलंय काकांनी 100%. दादा मला 2-3 वेळा बोलला सॅमी आपण सोबत जाऊ. पण मला लवकर जायला लागेल, मी लवकर जाणार आहे. बाकी राहुल दादा फोन करेन आणि मग मी सांगेन का ये दादा आता निक. मग कशाला, मग धमालाच, मग मथुरचा गाणं झाडाच पाहिजे. चला पोचला आता सोनाले गावामध्ये. भाई शिर्डीला जाईल का पायी पायी, वाटत नाही. नक्की जाशील की शिर्डीला पायी पायी? हा चालशील का? चालशील वाटत ना, चालशील तू. चला गाण्याचा फॅन, कुठल्या गाण्याचा फॅन विचारू आपण. कुठला दादा गाणी पट्टू तुला? आवडा पट्टू तुला? कसा काम त्यांनी केस कशी होती माझी? तांबरी. आकाशदा तुझा बी करायचा गेंदा. शिर्डी शाळेला लगेच सुरुवात करा पोरी बघायला. बाद झाला. आकाशदाला सांगता हा लगीन करायचा झाला ना अजून बाबा. सदस्य चला, तर आता आमची गाडी निघालेली आहे डाफोड्याला जायला. आणि 1 घंटा वेट केला मॅकनी. भाई मॅक जाणार होता सभेला, पण त्याला सांगलाच नको जाऊ सभेला, आपल्याला जायचं पापऱ्याना. मग निघलो आम्ही पापऱ्याना, कारण की काकाची जी माणुसकी आहे जबरदस्त. आणि काकाचा जो स्वभाव वगैरे जाम भारी आहे, चांगला व्यक्ती आहे. आपण जाणार, आपलं नाव पण मस्त टाकले कडक मध्ये. आणि चला आता कसा पापड्या खाऊ न मग दबा की जेवू मॅक जेवू आणि काय ते नियोजन बघू. हो. आणि राज साहेबच्या सभेला जायला नाही भेटला, पण असू द्या. आम्ही राज साहेबाला मानतोय, तुम्ही ज्यांना मानाल असेल तुम्ही त्यांना सपोर्ट करा. पण एवढं आहे पुढचा विचार करा, नाही का? आपण कोणाला सांगत नाही तुमचं मन असतं माहित आहे का, ते वेगळ्या गोष्टी असतात. ते राजकारण मला पटत नाही. तुम्हाला पटल ते तुम्ही दाबा बटन, तुम्ही जे सांगतो पटल ते दाबा. फक्त तुम्ही खरा ओळखता की मी खरा ओळखता. जेव्हापासून सुरुवातीपासून मनसे आले ना तेव्हापासून भाई मी मनसेला वोटिंग. लक्ष्मी गाडीची शपथ घेता तेव्हापासून मी मनसेलाच वोटिंग केले. म्हणजे कसं. आणि हा त्याच्यानंतर एक श्रीकांत शिंदेला केलं. तू कसं
आता आम्ही सुद्धा लहानपणापासून तीच गोष्ट करतो, पण आता कसं आपण कॅमेरा समोर नाही, सोशली नाही बोलू शकत या गोष्टी, कारण की चाहते वेगवेगळे असतात. जसे तुझे चाहते असतील, आपले असतील, किंवा इतर लोकांचे चाहते असतात. काही लोक श्रीकांत शिंदेला सपोर्टिव्ह असतात, काही लोक राजू शेट्टीला, काही सुभाष भोईर, काय राजेश मोरे, कोणालाही असू शकतात. मग ते आपण एक मत मांडतो की तुम्हाला पटेल त्याला सपोर्ट करा, फक्त फ्युचरचा विचार करा. पण ये वेळीला ना विचार करून वोटिंग करायची, कोणला करायची कोणला नाही. बस भाई बघा आपला भाई मी रोग बाई टॉक बोलतो, आपला काम तो आमच्या स्टेटसला भाई राजू पाटील. पण मी बाबा कोणतं स्टेटस टाकीत नाही, नको. कारण की रॉंग, दिस इज द राजकारण. बरोबर का नाही मॅक? बरोबर. कारण की आपल्याला कसं पूर्ण आपली जी इंस्टा युट्यूब फॅमिली आहे, कोणी बघा आता प्रत्येक पक्षाचा प्रत्येक जण आपल्याला सपोर्ट करीत असतं. त्याच्यामुळे मी बघा नाही राजेश मोरेचा स्टेटस ठेवला, नाही सुभाष भोईरचा ठेवला, नाही राजू दादाचा ठेवला, कोणचाच नाही. कसं नको, आपल्याला राजकारण नको. बस आपल्याला मतं कोणाला द्यायची आहे त्यालाच द्यावं आपण, आपला बोट त्यालाच ओट. चला मग आता आम्ही चाललो चांदलाना, पापऱ्याना आणि भिंतीना. कडक एक नंबर. एक नाचून दाखव मला. इथे नाचून दाखव. हा हे असं नाही. हा टँके. आपण यायला वारमाई पोचली मांडूप मध्ये. आता की करशील, आपल्याला ट्रॅफिक प्लस ट्रेन, तुला यायला लेट. आता की करशील सांग मला. पण काकाने बघित काम एक नंबर केले. डेकोरेशन बघा, वन साइड डेकोरेशन जाम भारी डेकोरेशन केले. खतरनाक, तोडत नाही डेकोरेशन. नवीन काहीतरी बघायला भेटत. नवीन पडदा नाही येल्लो नाही, काहीतरी असं वेगळा केले बघ ना मध्ये. फुला जाम भारी केलं, एकदम मॅच केलं. चल जायचं का तिकडे चल जाऊ. चला तिकडे लेडीजचा कार्यक्रम चालू बघू शकता तुम्ही. इकडे बघा लेडीजचा भाई तिकडे कार्यक्रम आहे. तिकडे आपण जाऊन काही फायदा नाही, कारण की इथं बसला, लांब बसलेला चांगला. थंडा येईल आता आपल्याला. आता थंडा येईल. आता आपल्याला काकाने सोय केली भाई, टेन्शन नाही. आपली सोय तिकडे होणार. आणि काका मैदानात जे सगल्या ना, या मैदानात जे सगल्या ना, बोल भाई काय एक नंबर. मी काय म्हणता थोडासा लेट झाला आम्हाला यायला, रॅली निघलेली गावानं ती, पण तुम्ही नाचायला नव्हते ना रॅलीच्या. त्याला मी तीच बोललो. आमची इकडे सुभाष भोईरची रॅली. ना गाडी निघालच जागा नाही भेटली. कारण कसं इथे आमच्या सोनाल्याला राज ठाकरे आलेले दुपारी तेव्हा मी तिथं पालखीचे पाया पारायला गेलतो. तिथे गेले. पण काका काही बी बोल, चक्की पिसाला डेकोरेशन वन साइड एक नंबर क्लासिक एकदम. तो उद्या सनी संतेचा उद्या तुला मी नाही का सांगला लोकेशन दे, तुम्ही डायरेक्ट पाठवला का? मग त्यांनी पण फोन आलता, मी बिझी आहे. काका चिकना दिसतं की ना, चावा दिसतं. हे नवऱ्यापेक्षा हिरो काका दिसत बाकी. चल एक काकू सगळी आता तयारी सोरी. आता आम्ही जाऊन येईन निखिल संजीची आहे. चला इकडे ऑर्केस्ट्रा चालू. काकाने लय जोरात ठेवले कार्यक्रम. ए काकू, अरे सॉरी आहे का वरमाई, तू निघलेली जाऊ यायला नाही भेटला. अरे पण तिकडे जरा रॅली निघली, तिकडे थांबलो. रॅलीचे मुलं थांबलो. उद्या आपला दिवस आहे, धमाल. आपली निशाणी धमाल. आपली निशाणी धमाल. हो जेवतो. हो आम्ही निघता. यो का जेवतो ना बाबा. इकडं नुसतं डाल मुंडी वाटत. पीस मला अड्डी जमत. पेरुना मसाला बोलत बाबा. इकडं बघा मॅकनी घेतले बाबो. सांग ना मच्छी खाऊ गाऊन दमलो.
चला आता डापोड्यावरून निघालो आम्ही घरी जायला, कारण की जाम वाजलं. नाचाचा होता पण नाचाला कसं कोणीच नाचत नव्हतं म्हणून आम्ही पण नाही नाचलो. जे काय ते उद्या आणि मस्त नाचू उद्या. तर नाचशील का ना भाई? आपण कसा नाचतो माहित आहे ना? कोणाला वाटतं की पिले असं नाही, आम्ही तसंच नाचतो. आणि उद्या तुम्ही आमचा डान्स बघा तेव्हा तुम्हाला कळेल, न कळेल कळेल. आणि जाम भारी नाचू उद्या ना. विचार पडले म्हणजे ड्रेसिंग क मारू. चला आता घरी गेल्यावरती सुचायला लागेल काय करू. कुर्ता घालू. काकाने 2 पीस दिले तर कुर्त्याचं, मलाही दिले, रुपांशला पण दिले. पण हे शूटचे मला ना खरंच सांगतो मला टाइम नाही भेटला शिवाला. तर आता आम्ही ना हे बघा जॅकेट रस्त्या नाव आणि आम्ही चाललंय आता